नमस्कार, मी गौतम कांबळे, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। स्वाश्रयी महिला सेवा संघ किनवट व कॉटन कनेक्ट अंतर्गत रक्तदान शिबिर व वार्षिक महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन किनवट तालुक्यातील कोल्हारी येथे करण्यात आले असता हा वार्षिक महिला शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झालाय। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी तथा राज्य सन्मानित उत्कृष्ट शेतकरी महिला प्रतिनिधी गोविंद अंकुरवाड हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त DYSP गोपीनाथ पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क पोलीस अधिकारी गंगाधर कलुरकर, डॉक्टर गणेश कदम, डॉक्टर सौ कदम मॅडम, किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड, इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सूर्यनारायण जाधव पाटील, सचिन कदम, विलास चव्हाण, संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। या मेळाव्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सेंद्रिय जैविक शेतीविषयी व मानवी आरोग्याविषयी उपस्थित शेतकरी महिलांना मोलांचे मार्गदर्शन केले। त्याचबरोबर मानवी आरोग्याशी निगडीत असलेले फळ, पालेभाज्या व इतर खाद्य अन्न हे सेंद्रिय जैविक शेती म्हणून उत्पादित करावे व जास्तीत जास्त उत्पादनात कशी वाढ होईल याकडे लक्ष देऊन महिलांनी पुढाकार घेऊन शेती हे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीचे संगोपन करावे असे आवाहन या प्रसंगी शेतकरी महिलांना या व्यासपीठावरून करण्यात आले। तर परिवर्तन ॲग्रो इनपुट सेंटर कोलारी सेवा संस्था राज्य प्रकल्प समन्वयक सचिनभाई कदम यांनी सेवा संस्थाची चालू रूपरेषा व भविष्य काळातील कायद्याबद्दल सखोल माहिती दिली आहे। या महिला शेतकरी मेळाव्याला इस्लापूर सर्कलमधील विविध गावातील महिलांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती। या वार्षिक महिला शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास व एकमेकांमध्ये सामाजिक देवाणघेवाण इतर चर्चा करण्यात आल्या, तसेच विविध मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते अशी माहिती सेवा संस्था प्रकल्प समन्वयक गोविंद पालेपवाड यांनी यावेळी माहिती दिली आहे। पाहूया काय म्हणाले ते। आम्ही सेवा संस्था आणि कॉटन कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जो वार्षिक स्नेह संमेलन महिला शेतकरी मेळावा जो आयोजित केला होता कोलारी या गावामध्ये, त्याची संकल्पना अशी आहे की आम्ही जे वर्षामध्ये कामं करतो त्या कामामध्ये जे आमच्या शेतकरी महिला आहेत, आगेवान आहेत, त्या एकत्र येतात आणि एकूण एकाची देवाणघेवाण जे आमचे शेतकरी प्रशिक्षण चालते, जसं कापूस कापूस पिकावरती आम्ही कार्यक्रम घेतो त्या स्टेजनुसार प्रत्येक जसं प्रशिक्षण गरजेचं असेल शेतकऱ्यांना त्यानुसार आम्ही प्रशिक्षण प्रोव्हाइड करतो आणि त्या माध्यमातून बाकीच्या एकूण एकाच्या गावामधले जे शेतकरी आहेत ते एकूण एकाला देवाणघेवाण होते आणि शेतीवरती जे कापूस पिकावरती मुख्यतः जो खर्च होतो त्यावरती आम्ही फोकस करून आणि शेतकरी म्हणल्यानंतर प्रत्येक पिकावरती फोकस करून शेतकऱ्यांचा खर्च कमी करणं हे आमचं उद्देश असते आणि एकूण एकाच्या देवाणघेवाणीमधून खर्च कमी करणं आणि उत्पन्न अर्थातच उत्पन्न वाढवणं हे आमचा मुख्य उद्देश आहे। जरी असला तरी आपल्या संघटनेमार्फत आतापर्यंत किती महिला काम करतात आणि कुठं कुठं काम करतात? आमचं महाराष्ट्रामध्ये जळगाव, औरंगाबाद, संभाजीनगर, नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये कार्य चालू आहे। त्याच्यामध्ये किनवट, नांदेडमध्ये किनवट, माहूर, हिमायतनगर आणि भोकर या 4 ब्लॉकमध्ये आमचं काम चालू आहे। तर याच्यामध्ये किनवट मधून आमचे जवळपास 20,000 सदस्य सेवा संस्थेसोबत जुळलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना वेगवेगळी ट्रेनिंग देत असतो। मग आमच्या सेवा संस्थेचे वेगवेगळे प्रोजेक्ट जे असतील अंतर्गत चालणारे, जसं स्वच्छ आकाश असेल, आरोग्य शिबिर असतील, ते आम्ही वारंवार घेतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकरी ज्यांना उत्सुकता आहे किंवा ज्या गोष्टीपासून ते अज्ञात असतील अशा लोकांना आम्ही महिलांना आणि पुरुषांना पण या संदर्भात आमच्या प्रोजेक्टच्या संदर्भात शेती संदर्भात वारंवार माहिती देत असतो। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।